धाराशिवमधील बंजारा समाजातील तरुणानं आत्महत्या केली। आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी देखील कुटुंबाच्या वतीने होते। सुसाईड नोट लिहून पवन चव्हाण आपलं जीवन संपवले अशी माहिती कुटुंबाने दिली। धाराशिवमधील बंजारा समाजातील एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली। आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबाने केलाय। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळावे या आशयाची सुसाईड नोट लिहून पवन चव्हाणनं आपलं जीवन संपवलंय। तर धाराशिवमध्ये आरक्षणासाठी एका तरुणानं आपलं जीवन संपवल्याचं ही जी घटना आहे ती घडली आहे। खरं तर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि त्याप्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी करत या तरुणानं आपलं जीवन संपवलंय। मुरुम नाईकनगर तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील युवक पवन गोपीचंद चव्हाण हा युवक बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावा याकरिता त्यांनी राहत्या घरी नाईकनगर तांडा येथे सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे आणि आज मुरुम पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भाचा अरीतसर FIR नोंद झालेली आहे। आणि बंजारा समाजाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही एक कळकळीची विनंती करू इच्छितो। जो काय बंजारा समाजाच्या ST प्रवर्गासाठी आज जो काय आमच्या बंजारा युवकांनी जो काही आत्महत्या केलेला आहे, जो काय बलिदान दिलेलं आहे, हा बलिदान कदापि बंजारा समाज सहन करणार नाही। आणि आज जो युवक पवन चव्हाण हा जो युवक आत्महत्या करून जे काय आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे त्याच्या आत्म्याला बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि कळकळीची विनंती या शासनाला करू इच्छितो की हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।